विलास पंडित मेहकरीकर प्रस्तुत करीत आहेत ठसकेबाज वेब सिरीज 25% पुढारी 100% उधारी। अरे ते नातीला घेऊन येतात का नाही? आता तिला कसं आणायचं? ते पोरग ऊस तोड कसं काय आणायचं तिला? पोरग ऊस तोडायला मग दिवाळी पंचमी सण कसा वर टाकायचा? आता काय करायचं? मला जर काय होत नाही तर मी तरी काय करणार आहे? तिला घेऊन आल्याशिवाय सण करायचं नाही मग कम नाही करायचा? कसं काय गोड लागेल आपल्याला ते सण? मग आता काय करावं? ती जर लावी ना तर काय करायचं? काय बाया, या पावसाने बी आज दिवसभर भरपूर लावली। काकू बसलेले दिसते, काय चाललं ते तरी पाहावं त्यांचं। लय दिवस झाले ये म्हणत होते, पण मलाच काय जमाना यायला। आता काय आणू मी सगळं? नातीला आल्याशिवाय काय करायचं नाही। निवांत बसले, आता बस नमस्कार करते। लयच निवांत बसले। आता काय म्हातारपणाला विचार करत बसायचं आपलं निशांत। का बाई, मस्त जोडीनं बसले तुम्ही। माझा म्हातारपण असंच जोडीचं पाहत आहे। तुमचा जोडा बिलाच भारी शोभून दिसत आहे। दिसतं का? एक काम करा, थांबा, तुमचा एक फोटो काढते बरं का, आणि माझ्या ना इंस्टाला टाकते। भारी जोडा दिसत आहे बरं का। थांबा, अशाच बसा बरं का। हा, थांबा, जरा हसा ना, जरा हसा ना। टाकते मस्त जोडा इंस्टाला देते टाकून। काय तर नातीला अंड्याशिवाय काही सण करायचा नाही। तिला सांगितलं नात घेऊन येते सण करायचं म्हणलं। आता तिला नात मी तर काय करणार? असे वय मग पाठवत नाही तिला? पाठवते बाई, तुमचे तसेच माणसं- करतात त्या। पाठवतच नाही का म्हणून काय माहिती? पाठवतच नाही तर आता 2 वर्ष झाले बरं पोरीला। नावच नको का त्यांनी? काय करावं? पाठवतच नाही तर काय करता आता ते, त्यांनाही वाटत असेल हिचे आई बाप इथं नाही गेले तोडीला कोण गेले करेल, सगळे. लहान लेकरू आहे। नाही पण जायला पाहिजे ती आणायला तिला। आणि ते काय म्हणतात त्याला, सामान बिमान आणलं का पंचमीचं? नाही ना अजून आणूच नाही कसं दिलं काय? ते म्हाताऱ्यांनी। बरं, मी काय म्हणते, नात एक काम आधी करा, शोकच काय कर तुम्ही काळजी नका करू। मी काय करते, सामान आणून देते तुम्हाला। नानाला सांगते नातीला आणायला लावायचं। ते नानाला नाही म्हणतील, म्हणायचेच नाही। नाना गेले ना बरोबर लावेल ती। काय सांगाव त्यांचा लावतेत का ना नाही नाही, लावतेत? नानाला पाठवल्यावर लावेल ती। तुम्ही ना काळजी करू, मी नानाला सांगते आणि नातीला घेऊन यायला लावते आणि तुम्हाला ना सामान बी आणून देते। नात आल्याशिवाय करायचं नाही सण मात्र। बाई, बाबाने काकाने तर हट्टच लावून धरले दिसतं. नातीतला जीव आहे ना त्यांचा। या आल्याशिवाय करायचं नाही सण। मस्त नानाला जर लावलं का, पण जेव्हा पोट नात येईन तेव्हा सण करीत। लहानपणीपासून त्या आजीने सांभाळली ना। हा, बरोबर आहे ना। आज्याचा लय जीव आहे, मला लय माहिती जीव आहे ना आजीचा। सगळेच नातीवर जीव आहे। लय जीव आहे। नाही, तुम्ही काळजी नका करू। मी काय करते, सामान बी आणून देते। आणि नानाला गेले का लगेच सांगते, जा आणि पहिले पोरीला घेऊन या। म्हातारा म्हातारी ना पंचमी करायचं नाही म्हणते तसं। बरं तुम्ही ना काळजी करू। चालेल, लावा नाना लवकर। नानाचाच फोन येऊ राहिला मला। हा, आता नानाचा लय टुमणार हात आहे माझ्या माग। सांगा तुम्हाला आता, नानाच्या नाना आणतो का नाही आणतो पोरीला काय सांगता नाही? आणीन का? मी सांगितल्यावर नानाने कशाने पोर आणावा? नानाला तुकडा देईल का मी खायला? चालेल चालेल। हा, जेवायला द्यानार। आता यांना काय दम नाही, येते ना जरा दम धरा ना। एक तर या पावसाने अशी भुरभुर लावलेली, पावसाने काय काम नाही सुचाना, धाम नाही सुचायना। बरं, मी जाऊ का? फोन करू राहिले, मी सांगते त्यांना, नातीला घेऊन यायला लावते। लवकर लाव। चालेल चालेल। बरं, जाते। काजू का? आत्या बोल। पंचमी आली, काय करायचं पंचमी आली? जायचं होतं मला। पंचमी आली, मग आता काय पंचमीला जायचंच असतं का? इथं काय पंचमी नाही काय घरात? जायचंय मला यावेळेस। ह्यावेळेस तर नाही पाठवायचं। जायचं होतं यावेळेस। आता किती दिवस झाले मी गेले नाही। तिथं कोण आहे? माहेरला आई बापा गेले बेलापूरला ऊस तोडायला, का कोण आहे तिथं? जाऊ दे ऊस तोडायला, मग आजी आज आहेत ना. बेकाऱ्यावानी ऊस तोडायला आजी आज जायचं। मग ते काय झालं, घरी कोणतरी आहे ना एक? कुणी का नाही असू नाही तर नसू इथंच करायची मी पंचमी। जाणार आहे। घेऊन जायचं नाही पुढे अजिबात। हा, जाणार आहे। दादू चल, आपल्याला जायचं नाही। बेकारी आई बापा दरवर्षी पळत तिकडे ऊस तोडायला, आणि तुम्ही इथं इकडे जायचं तिकडे जायचं, इथं खायचा सुका तुकडा भेटतो। कुठे जाऊन बसले काय माहिती बाई, एकदा गेले ना
तर परत लवकर यायचं नाव घेत नाही. दळण दळून आणायचं एक तर सणासुदीचं, पाण्या पावसाची लाईट जायची, काय करावा आणि काय नाही. त्या पावसाने दिवसभर भरभूर भरभूर लावून ठेवली. काय रे पारे? अरे काय म्हणले? तारी म्हणलो. हा मला पारे ऐकू आलं. अरे नाही बाबा, तारीच म्हणलो, तुला काही ऐकायला येईल. लय आयुष्य आहे पा तुम्हाला. आता तुमचंच नाव काढलं आणि तुम्ही आले. 100 वर्ष मरायचे नाही तुम्ही. अरे 100 वर्ष जगून काय उपयोग आहे माझा? का म्हण? त्याला तू पण जगली पाहिजे ना तेवढी. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय? मला काय नाही म्हणायचं, मला म्हणायचं आपण दोघांनी बी 100 वर्ष जगाव. बरोबर आहे बरोबर आहे. हा पण मला तर तुमच्याच खांद्यावर जायचंय म्हणून तुमच्या आधी मीच जाणार आहे. सवाशीन ते बी मग आधी जाती होय तू? अरे ते मरणाचं आणि जन्माचं कोणी सांगितलं नाही, ते देवच पाहत असतो कोण कोणाच्या आधी जातंय मागं राहतंय पुढं जातंय. अहो पण प्रत्येक बाईला वाटतं आपण आपल्या नवऱ्याच्या खांद्यावर जावं, सवाशीन मारावा. कळला का? असं म्हणती होय? हा बरं मी काय म्हणते, काय? आता मला सांगा तुम्ही गेले कुठं होते? गेलतो फाटे. त्या फाट्यावर काय असतं तुमचं? जेव्हा पहा तेव्हा फाट्यावर तुमच्या घरात पाय टिकत नाही. 12 पिपळाची मुंजे आहे तुम्ही. अरे मग काम असतं, तुला विचारून सांगू का मी तिथं काय काम आहे काय नाही? हा लोक काहीतरी काम असल्याशिवाय जातो का मी तिथं? मला विचारून नाही जात, मग कोणाला विचारून अरे तुला विचारायचं, पण तिथं मला काम पाहावं लागत आहेत ना, सगळ्यांच्या गाठी भेटी घ्यावं लागत आहेत मला. अहो तुम्ही मला कधी एक गोष्ट सांगत नाही का विचारत नाही. तुमचे मित्र पा बायको शिवाय त्यांचे पान हालत नाही. प्रत्येक गोष्ट ते बायकोला सांगतात आणि बायकोचा सल्ला घेतात. ते ऐकत असतील, बायकोचा सल्ला घेत असतील. मला नाही जमणार ते बायकोचा सल्ला घेऊन, मला माया मानाने करावं लागेल. म्हणून तुम्ही इथं आहे आणि तुमचे मित्र पा कुठे गेले? काय नाही, मित्र बी मागायचे ते माया पुढं नाहीत ते. बरं ते जाऊ दे बा. तुमचे काय आहे रोजच मडण त्याला कोण रड. तुम्ही काय माझं ऐकणार आहे का? मी काय म्हणत होते, काय? मी चालले होते आज रानात. आता थोड्या वेळापूर्वी तर चालले होते तर मला ना काका काकू बसलेले दिसले. तिकडे गेलो काकूकडे काकूकडे. हा ते दादाकडे काकूकडे. हा मग काय म्हणतो तरी ते बसलेले होते दोघं बी. मग मी गेले तर त्याला उदास होते हो आणि रडत होते म्हणे नातीची लय आठवण येते. आता पंचमीचा सण आला पण 2 वर्ष झाले लग्नाला, पोर आली नाही. आई बाप तिकडे गेले ऊसतोड करायला आणि ती सासू आहे ना खडूस तिची, तिला पाठवत नाही बघा. तर म्हणले काय करावं बाई, सण करू वाटत नाही, सण गोड वाटत नाही. तर मी म्हणलं आता असं का? मग मी म्हणलं एक काम करा, तुम्ही टेन्शन घेऊ नका. मी काय करते तुम्हाला सामान बी आणून देते आणि नानाला सांगते नातीला आणायचं. तर तुम्ही एक काम करा, जा आणि तिला आणा आणि तिला पहिले तिच्या आजूबाजूची गाठभेट घालून द्या. तेवढंच आपल्याला पुण्य लागेल. 100% तारी तू म्हणते ना, त्या नातीला बी आणतो मी त्या आजीच्या. अरे ती काय सांगू, तिची सासू लय बेकार आहे. लग्नाच्या टायमा मला लय राग आलता तिचा. काय तिचं बोलणं काय ते म्हणली काय त्या पोरीला ते सासरवाद चाललाय. अरे तिच्या आई बाप ऊस तोडायला गेल्यापासून ती पोरीला पाठी नाही. ती तुमचीच बहीण आहे ती, तुमचीच बहीण आहे. आमचीच बहीण, पण एवढं रे आकृत करावं लागत होय. जमाटा मला तर लगते 10 वाऱ्या माझ्या घरात इथं चक्रा मारून साल नव्हती ठेवली. रक्तच तसं आहे. आता काय सांगायचं, झालं ते झालं बरं का. ते दादा आणि काकूचं ते दादाचं काम लय. ते काकूला म्हणलं असं ते सण करायचं नाही काहीच नाही. तेच म्हणत होते लय उदास झाले होते हो बरं का. मला नाही पावलं का, माझं लय पोटात तुटायला लागलं. मी त्यांना म्हणलं तुम्ही काळजी करू नका, मी नानाला सांगते आणि पहिले तुमच्या नातीला आणायला होते. आता तुम्ही काय करा, जातो मी, जातो 100% जातो आणि तिला घेऊनच येतो. 100% मला जेवायला वाढी ती गादी का असंच जाऊ? तो झालं ते दाळणाचं कवरा चलन. आता एक काम करा, चपाती मिळणार नाही, बाजरीची भाकरी केलेली. अरे जे काय असेल ती वाढ मला जाऊ दी. चल बरं देते आणि पटकन जायचं आणि पुरेल घेऊन जातो बाबा. तू आहे ना ऐकायचं मग कोणाचं ऐकायचं. आणि ते दादाचं काकूची नाते बाबा आणि आपली नात आपली बी पुतणी बाबा. आणू ना. आणि पंचमी उठ उठता येत नाही मला. खाती कमी माझ्यापेक्षा पण आहे का उठता येतं तर तुला? मी तरी बरं आहे ना, मला तर म्हणते तू असं झालं तसं झालं. तुझ्यापेक्षा बरं आहे ना मी. इतक्या दिवसाची कंबर दुखती, कायची कंबर दुखती, दवाखान्यात गुडघ्यान पाय दुखायचे तावा नाही. आणि तुला इथून उठा ना हात द्यावा लागलाय. तुम्हाला बोलून काहीच उपयोग नाही. काय उपयोग नाही? गाडवा पुढं वाचली गीता मला गाडव केलं म्हणजे तेच झालं का? आता तुला हात दिला उठवलं तवा नाही, मला म्हणलं हे झालं ते झालं. काय तुला हे झालं? चल वाढ येऊ. एक तर जायचं सणासुदीचं 25. चल बाबा.
दादा झोपले काय? हा झोपलो कमून लय नाराज आहे हो मला. नारद नाही तर काय करतो हा? हो ते नाता आधी नाही पंचमीला आणि काय नारद नाही तर काय व्हायचो काय करतो त्या सणाला सांग मला सगळं सांगितलंय तारानी, सांगितलं का सगळं सांगितलंय. ती म्हणली मी गेलते दादाकडे काकूकर, तुम्ही सगळं सांगितलंय. ती किराणा घेऊन येईन, मी नातीला घेऊन येतो, मग तर खुश ना. हा नातीला आणल्याशिवाय खुश नाही व्हायचो किराणा जरी आणला का पण नातीला घेऊन येतो घेऊन मी. ताराने सांगितलं का तुला आपल्या बहिणी भावाला पण लय नांगाड भेटली पण आपल्याला. नांगड मग त्याला काय येणार ते तू पण आता काही गाव आहे ना हे दोघं गेले तर ऊस तोडायला जाय ना का ते ते. गेले तोडायला ऊस तोडायला पण जरी तू ते आता गेले तर आम्ही आहेत ना. मग बस घेऊन ये तिला मी घेऊन येतो. तिची सासू जरी बी आपली बहीण लय मै नांगाड असली ना असू नका, मी पण तिच्यावर नांगाड आहे पण घेऊनच येतो मी. हा घेऊन ये बस काकू कुठे गेली? ताराचं ऐक मात्र नाही 100%. हा. काकू अरे काय करते? तिला तर काय कळा आलूची हो काय आता तिचे काय? गुडघे दुखत आहे काय दादा. गुडघे दुखते सण करायला बरी ताईवरली मग आता सण नको का सणासुदीचं मग काय? नात तिकडे टाकायची सण करायचं जाऊ दे आता काय या बघ, सणासुदीचे नाट नाही लावता येत. नाही लावते पण ते वर दिसत नाही नात आल्याशिवाय मी येतो त्या पुरीला घेऊन नातीला. आई घे घेऊन लवकर हा. तारा आलती तुमच्याकडे वाटतं. आलती तार आलती तुम्हाला आहे ना किराणा नसला पाहिजे ना, किराणा घेऊन येईन ती. बरं, हा बरं, तुम्ही काय टेन्शन घेऊ नका. पंचमी एकदम ठोकून चांगली झाली हा, हा, पाहिजे, नाराज होऊ नका. नाही, नाही, ते नाही. गेले ऊस तोडायला जाऊ द्या. हा जाऊ का मग मी? हा, दादा, जाऊ का? हा? आणि ते आजी, कापडाला आजी. नको नाही भांडत काय जाऊ. राहणे ती फेराचे गाणे म्हणायला जाणार आहे ती हा फेरचं घ्यायचा. मग चल येऊ का मग? हा बयाला काय काम करते हिरवण काय नाही घरातलं काय माहिती. 4 किलो गव्हाचं ते दळण नाही केलं. कोण आलं काय बाय? नाना कशी काय आले आज इकडं? नाना आले आज. येईन बाई बसली बा दारात. कुठं जाईन मग? येईन बाई दारात नाही बसायची तर. म्हणून आडवं बोलते. आडवं कुठं बोलते मी? आडवं नाही बोलत मग काय बोलते? नाही बोलू बाबा आडवं. कशाला आडवं बोलू? आडवं कशाला बोलू? कसं काय आज येणं केलं? आलोय बाबा. बरं झालं आला तर. यावा नाही का? कवा येत नाही म्हणून म्हणतं कसं काय नाही आला? तेच म्हणतोय. अरे नाही येत जा पण कवा येत नाही तेव्हा विचारलं ना. कधी येत नाही कधी येच तेव्हा आलाय. नानाला पाणी बिणी आण गं. पोरी बरं आहे का? हा बरं आहे तुमचं. बरं आहे. काय चाललंय मग? काय नाही काय चाललंय दळण करायचं काम. काय सोयाबीन बिबीन चांगलं असेल तुमचं? काय असं आहे चांगलं आहे. तुमच्याकडे नाही का चांगलं? अरे बाबा आम्ही येतोय वाणीला मोठे शेतकरी नाहीत ना, आम्हाला इथंच येत. तुम्ही अशी शिनविता दुसऱ्याला. अरे हिनायचा नाही प्रश्न, आता शेतकरी हेच म्हणलं काय, बहीण लय मोठी ना. आम्हाला थोडी शेती आम्हाला लय नाही पण हा, मग हिवाळ्याला लागत आम्हाला पोट भरायला जावं लागत ना बाबा. आमचा भाव गेलाय पोट भरायला, मग तुमचे त्यासाठी धंदेच हा? आहेत. बेलापूर करायचे धंदेच आहेत तुमचे. अरे आमचे धंदे राहू दे, आम्ही काय 4 दारे हिंडलो तरी बी आम्ही आमच्या लेकरांचे व्यवस्थित करतो. मग आम्ही त्याला काय करायचं? तुमचे तू येतं लग्न करून दिलं ना तो आमच्या पोरीचं, तुला दिली ना सुनी व्यवस्थित करून. तिचं काय आहे का? 2 वर्षापासून पोरग लहानचं 2 वर्ष झाले. हा आलोत का? आता पंचमीला मी पोरीला न्यायला आलोय. तिचे आई बापन ते जरी ऊस तोडायला गेले ना जाऊ दे, पण आम्ही आहेत ना. कमून नाही पाठी तू पोरगी? नाही पाठवायची. अरे असं नको करू तू. नाही हा पाठवायची. तिचे आई बाप अरे द्यायच्या टायमाला म्हणे पोरगी नव्हती तो म्हणले नाही ना बरं नानाच्या पाया पडत होती ना, आता म्हणते पोरगी नाही पाठी तुम्ही. कसं काही भाषा झाली होती? हा तिचे आई वडील ते नव्हते, ते गेलेत ऊस तोडायला. जाऊ दे ना. अरे त्यांचे पण आम्ही आहेत ना. तिच्या आजोबा आहे ना. तुम्ही जरी असला ना तर मी तुला ऐक ना, तू माझी बहीण आहे, मी तुला सांगतोय. मी पाठवत नसते. तू पाठीत नाही, तू आडवी भाषा झाली मग. नसते हा पाठीत. तू पाहिलंय, तू नको बोलू मध्ये थांब. मी पाठवीत नसते. पाय मस्क कस काय पाठीत नाही? तिकडे तिथे म्हातारा आहेत फक्त एक. अरे त्याला आम्ही नाहीत का मग? आम्ही काय तर ते हा तुम्ही मसायचं. मग तू कस काय म्हणते? तू येतं काम 12 महिने चलन. हा मला शेती जास्त आहे म्हणलं मग काम चालू तू शेती तू तुपली कर. मला पोरीला न्यायचं आता.
नाही हा. अजिबात पोरगी पाठवायची नाही. नाही कस काय पाठवायचं नाही नाही पाठवणार. ही तो चुकत आहे मग हा नाही पाठवणार. मग ही तुझ्या बहिणी बापाला फोन लाव तिकडं. बापाला फोन लावायचा नाही आम्ही ना हा आमचे भाव गेले तू ऊस तोडायला जाऊ दे ना हा आम्हाला आमची लेकरू न्यायचं नाही काय तू हे काय तुला काय आम्ही काय करार करून दिला काय हा पोरगी जशी झाली तिला लेकरू झालंय 2 वर्षात लेकरू झालं तशी पोरगी जाणार 2 नाही वर्षाचं होऊ दे पण मी ते पाठवते. जमणार नाही तू मला मी सांगतो नांदा काय ऐकणार नाही मी हा ते सांगते मी काय पोरगी करायचं तुला नाही ते कर. मी तुला पाठवणार नाही काय नाही. तुला काय अबा मी ना तिच्या बापाला बी नाही फोन करीत आणि तिच्या आजानं आजीला सांगितलंय अरे सणासुदी ते नाराज झालते तू लेक राहू दे 15 दिवस तिकडे महिनाभर. हा पोरग राहू दे इथं मग. मी कसं राहू पोरांजवळ? पोरग कस काय ठेवते कसं तू आडाण्यावानी असं अनफटवानी बोलावर ये काय आता कस काय लेकरू कस काय ठेवीन 2 वर्षाचं आम्हाला हा किंमत नाही पोरावाचं. अरे तुला काय आम्हाला काय 12 महिने ठेवायची का तिथं आमची पोरगी काय माहिती 12 मिनिट व्हायचे का? अरे 2 दिवस ठेवायचं 2 वर्ष झाले. अरे 2 वर्षात आलोत का आम्ही तुझ्या दारात आता चालवली सणाला 2 दिवस तर राहू दे नाताला बी आणून घालतो सण झाले हो तर तुमच्या दोघाचा विचार झाले तर जा घेऊन. मोकळ्या मनाने सांग मोकळ्या मनाने सांगायचं तसं नको मनात आडी ठेवून बोलू आधी नाही ठेवला मोकळ्या तू मनाने दोघांचं माझी बहीण आहे म्हणून तुला एवढा धाडा बोलतोय तेच बाहेर त्यांना नसतो बोललो मग मी काय सांग मी दुसरं काय बोलतच नाही ना मग मी तुला. तेच तुला म्हणतोय माझी बहीण आहे म्हणून तुला बोलतोय धडा आणि तू दोघांचा काय विचार झाला तू तुला विचारूनच चाललोच नाही चाललेलो ना पोरीला मी पण ती म्हातारा तिकडे असल्यामुळे मला पाठी झाला 2 अरे दिवस. मग पाठवली तेच नव्हती, पण म्हणतोय. पाठीले 2 दिवस. ए काय बाबा आवर गेली पाय प्यायला नेतो 2 दिवसात आणून घालतो बाबा अरे सांगते ना 2 दिवसातच पाठवून दे तू 2 पण. दिवसात पाठीतो आणि लेकीला नीट वाढ लाव जरा. काय बोलतो लय गेलो आणि करीत. अरे सांगेन मी सगळं काय नको सांगतो सांगन सांगेन नको अरे तू माझी बहीण बहीण आहे जर नंदा असली का तर तू नीट लावायचं तुमच्या हातात आहे. अरे हाय आमच्या नाही. आ, आम्हाला तू असं लागायचं आमचं लाटायला अहो का आम्ही आम्हाला 2 वर्षांनी आलो तुझ्या दारात तेच तू काय म्हणली नाही मला नाही पाठवायचे हा, मग अरे मग भावाचा जरा पाठा आलाय भाव 2 लेकीला वळा वर्षातून नीट अरे 1 लावायचं तास आपल्या. झालोय बसलेलो फक्त पाणीच पाजलंच तो म्हणली का ती म्हणी का जेवायला चल आतमध्ये मग का माझ्या तोंडाने जेवून जा आता. खाऊ नाही जा, मला नको जेवण तुझ्या जेवण आहे बाबा हा, मी असं आपल्या थोडी. आपली पोरीला हा, घेऊन ते बरं, जाईन मला ते तुला जेवायचं पण झाड वागत पण मला- गप्पा मारतोच म्हणून बसले शांत मी पण जेवण अरे तुला बाबा घालणार. तुझं जेवण नको येऊन दे 4 तास नाही झालं तुला इथे येऊन बसल्याला जेवणच करून लावेल तुला पण. अरे लय बहीण मैदूर आडीवाज पहिल्यापासून कशाची आडीवाज आडीवाज? अशी हा. ना, तुम्हाला पोरगीच नाही दिली तुम्ही काय माहिती का बहीण तुम्हाला साधी सोपी भेटली म्हणून काय नाही पोरगी साधी दिली. आम्ही साधी सोपे भाव भाव नाही हा. मी साधी सोपी सापडले म्हणून मला पोरगी दिली तुम्ही तू तुमच्या होय? भांडायला ना अशी अरे म्हणून 2 वर्ष पोरगी ठेवलीस अरे एखादी बहीण खरी असती तर घेऊन आली असती भाव गेला ऊसतोडीला हिचं कोण नाही पाठीमाग चुलते मालते त्यांचं काम हा आली का घेऊन 2 वर्षात तू पोरगी अरे आम्हाला जेवायला लागतं ना तुम्ही जेवायला नाही ते लय गरीब गायन पोटात पाय मला सांगते तू लेकीसाठी आपण हा. जेवायला लागतं. नाही तेच म्हणलं लय गरीब गायन पोटात सगळं पाय करावं लागतं लेकीसाठी. लय सण केलंय आम्ही काय तुला काय त्रास दिला बाबा आमची पोरगी 2 वर्ष झाली ना पोरगी मागायला घालून दिली तारच नाही दिला पण पोरगी किती काय वेगळी केलं होती, काय तुम्ही केलंय शिकवत पोरीने पोरीला. यार गेलो तिकडे विचारून सांगू अरे शिकवत. पोरगी आल्यापासून मग सगळा पाठवलं. प्रकाशच झालाय हा, हा, हा. प्रकाश झालाय पोरगी आल्यापासून. काय हातपाय आम्हाला हलवायची गरज काय नाही. हलवायचं हलवी देतो नाही. काहीच नाही अरे माझ्या पोरी आल्यापासून सगळी प्रगती झाली लय प्रगती हा. वाढली अजून किती वाढन काय सांगायला आज मग चुलते आणि बाप ज्या अरे ज्या आ- मारते ना अरे आमच्या पायी लक्ष्मीच आहे हा. हा अजून काय लक्ष्मीच आहे तुमची आणि आमच्या पोरीच्या पायी लक्ष्मी लय लक्ष्मी आहे ना आम्ही पायला पण आवर गाड्या लवकर लक्ष्मीच आहे ती पण बरं जरा जाऊ दे लक्ष्मीला बाबा ज्ञान जायचंय शिकवा. मला चल ते जेवण आवरात जाऊ सांग तिला म्हणलास. हा जेव तुम्ही चल सांगते जरा आता जेवण म्हणजे जा. म्हणावं लागत आहे तुला चल आता हो, मला आता कुठं 2 जायचं दिवस अरे जेवायला वाढ इथे का आता जाऊ बरं तसंच ना, तू बस तर खरं जेवायला कुठं इथंच बसू का काय जेवायला दारातच नाही. दारातच घालते का जीव घरात बस. मग तेच म्हणतं मग माझ्या तोंडाने म्हणावं लागते अरे ते घरात लय 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 बोलतो, गुड काय सांगायला नाही की नाही समजा लय बोलायला. गुड तू आहे ना स्वभाव लय खतरनाक लय दिवसातून भेटला म्हणून बोलवली जेवायला घर पडू नको एवढा चल चल बाई चल 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 दादा चल याव का मग हा या ना. आणून घालतो बस 2 दिवसात तू इसून हा चल लवकर घाला आणून. हा हा अरे पण पंचमी तर होती काही इथूनच म्हणते लवकर घाला हा? त्या नानाच्याकडे बस ना बाईकडे. आईला बाईकडे. नानाच्याकडे बस. चल आईला बाईकडे. होय राजू. यावं का मग लवकर हा आणून घाला. अरे पंचमी तर होती अजून तो या दारात आहे लवकर बरं का भाऊ? येऊ आम्ही मला हा पंचमी झाली हो. येतो बाबा पंचमी झाली ना 2 दिवसात आणून घालतो तुझ्या सोनाला नाताला हा आणून घालतो ना, आणून घाला. अरे घालतो बाबा तुला काय पंचमी खावन का आता नाताशिव
अरे का बाबा बसले का आणलं पाहायला आणलं का पाहिजे अरे बापरे बाप लावितच नव्हती अरे काय पाहिजे इतक्या दिवस लावित नव्हती लावीत नव्हती हा, चांगलं मी म्हणलं. लय सॉरी बाबा इतक्या दिवस पायाची सासू आधी लावितच नव्हती दादा लय भांडायची पण मी काय तिला काय घाबरलो नाही बस आता बरं का बरं गेला तू गेला पण बरं झालं हा बरं झालं बरं झालं. आता ती पंचमी ना एकदम आनंदात होऊ द्या निर्बांधवर काय ती नानाची गाणी पडली ना नाही तर नानाला मारीन आपल्याला पुढे त्या नानाचा मार खातो बांधतो नीटच बांधतो हा पॅक बांध जरा आलंय पॅक बांधतो सुटणारच नाही असं सुटला नाही पाहिजे काय करू राहिले तुम्ही इकडं अरे ते पायपाचे शॅकेट सापडा ना तेवढंच काम आहे तुम्हाला तुम्हाला मी म्हणलं होते फाट्यावरून मला नखपालीस आणा आज पंचमीची मला नखपालीस लावायची आणली का अरे ही सरलो गड्या मी कधी काय काम तुम्हाला सांगावा आणि तुम्ही केलं हा ते शॉकेट बरं शोधायचं तुम्हाला लक्षात राहिलं माझं ते नखपालीस आणायचं नाही लक्षात राहिलं तुम्हाला मला नाही माहिती मला नखपालीस आणून द्या जा मला आज पंचमी आहे, मला नखपालीस लावायची साऱ्या बाया नखपालीस लावून येतात बिगर नखपालीचं जमत नाही नाही मला नाही जमत नाही जमत का झाला कर ना एखादी पंचमी तशी नाही मला नाही तुम्हाला माहिती आहे ना मला नखपालीस लावायला लय आवडते म्हणून मला नखपालीस आणून द्या तुम्ही जा आणले बाबा नको ताण ताण करू बाई मिश्रण कसा मी मग तुम्हाला माहिती आहे ना याच्यात तर सगळा जीव येतो फक्त साडीचा नाही नखपालीचा एक कलर आहे का नाही हाय बाई तुम्हाला कसं कळालं आज मी ही साडी घालणार आहे म्हणून अरे मला सगळं कळत मग पहिले झोपली तरी बी उद्या सकाळ काय करणार आहे काय नाही ते सगळं माझ्या मेमरीत असतं हा तुमची मेमरी लय शार्प आहे मला माहिती आहे अरे मेहंदी काढली लय भारी छान काढली गाडी मेहंदी चांगली काढली का एकच नंबर नादच थोडा अरे हा 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 ये मेहंदी काढली पण याचं काय माहिती नाव नाही गाव नाही काय भानगड काय बाई तुमचं नाव काढायला का आता मी नवीन नवरी होय मग काय होतं नवीन नवरीनेच काढावं लागत काय आपल्यासारख्याला जमत नाही काय तुमचं नाव मला याच्यात तुम्ही सापडून दाखवा म्हणजे काढलंय म्हणायला मग मला बी कळत आहे तुम्हाला जसं कळत ना माझं मन तसं मला बी तुमचं मन कळत नाही आहे हाय रे हाय हाय दाखवा मग आता तुम्ही नावच सापडून दाखवा मला याच्यात दाखवाच आता तुम्ही दाखवाच हा मी बी तुम्हाला नावाचं नाना समजेल अरे नाव तर नाही दिसत मग नाव काढलंय का नाही का मोकार मला म्हणते नाव काढलंय काय तुम्ही हे बघा इथे एवढं मोठं येन काढून ठेवलं येन हा काढले आणि मेहंदीवालीला म्हणलं एक काम कर ते इंग्लिश मध्ये टाक हा नुसतं असं येन कर तिने बघा कसं काढून दिलंय मस्त पैकी नाही छान ना मस्त मेहंदी बी छान आली सगळं छान नखपालीस काय आणलं असेल तुला अजून एक नखपालीचा कलर लय भारी आणला पण तुम्ही हा मग अरे मला मॅचिंग कळाली होती कालच्या धरून साड्या 2-3 दिवसापासून साड्या चाफळीत होती ही काढ ती काढ आणि एकच जास्त मन जायचं मग मी ओळखली हीच घालणार ही साडी मला माहित तुम्ही काय मला नवीन आणून देणार नाही अरे नवीनच आणलेली ती घालती किती 2दा नाही तर 3दा आणि नवीन आणा म्हणून नवीन आणायची मग मी एक साडी लय वेळेस घालत मी एक ड्रेस 10 वेळेस घालतोय तुला 50 साड्या 4 कपाट भरले तोय मग भरून द्या ना मग काय झालं मग भरू द्या मग काय आता काय होतं नवीन नाही तर मग काय जुनी काय एक तरी धुणं केलं का तू नाही पण मी आता आहे ना त्या नगर मध्ये सेल लागले मी जाणार आहे 2-4 साड्या आणायला ऐक ना मी काय म्हणतोय मी अजून एक वस्तू आणली तुला हा काय आणलं ओळख बरं साडी आणली असं मग मंगळसूत्र करून आणलं का अजिबात नाही मग अंगठी ती आता अजिबातच नाही मग काय आणलं असं गाड्या हा माझ्या चपल्या मला नवीन आणायच्या त्या चपला आणल्या असं ते लय पडलेत आपल्याकडे चपला मग काय आणलं सांगा आता लवकर आता या वयात फुल मग त्याला काय होते अरे फुलानेच प्रेम वाढत असतं हे फुलं लोक प्रेम करतेत हा हे फुल दिलं ना मग तू बी खुश राहशील आणि पंचमीच्या झोकेदारा चांगले खेळशील स्वयंपाक चांगला कर तुमच्याच हातात डोक्यात लावून द्या ना आता लावी तू आता आज आजीकडे चक्कर मार हा जाऊन आले होते ना त्या दिवशी छान सोनमय चकुल बरं आता मी काय म्हणते ऐका ना बोल साडी कशी दिसू राहिली नादच खोळा तू यासारखी साडीच नाही अख्ख्या पंचमीत कोणत्या बायाने घालणार नाही बांगड्या तर त्याच्याहून भारी आणि राणी हार राणी तर त्याच्याहून भारी नखपालीस तिथं त्याच्याहून भारी मेहंदी
तिथं त्याच्याहून भारी. आता काय शिल्लकच नाही राहिलं काही. तू असं कोण केलं बाई? याला मला जे सांगायचं ते तर नाही बोलू राहिले. अरे काय होते तारे, म्हणतोय मी तू स्तुती करतोय, तुला मी चांगलं चांगलं म्हणतोय, तरी तू असं वाकडं तिकडं म्हणते. कसं जमायचं तारे? हा होय ना, खुश हस ना. फुल लावलं तरी मी तोंड बाराच का? नुसती साडी चांगली दिसू राहिली का? नाही सगळं नाही. आता काय आहे आता मला साडी चांगली, अंगावर सगळं, मेहंदी चांगली. हा ये वय येत लय भारी, सोन्याहून पिवळं. ते आता काय रजच घालते मी. मग आता दुसरं काय आता? अरे माझ्या ध्यानात याय ना. आता फुल तर लय छान लावलंय मी. ते तुम्हीच आणलेलं. अरे मग काय दुसरं? अरे सांग ना काय कमून काम करते, मला कळतं का ते तुमच्या बायांचं काय आहे काय नाही? मच्छर बी इतके इथं चावरायले. त्या मच्छरला बी तुम्ही मेहंदी आवडायला लागली. त्या मच्छराला बी कळालं मेहंदी लय चांगली, पण तुम्हाला काही कळाय ना. अरे मग ते माझ्या नंतर डोक्यात आलं मच्छराने तुम्ही मेहंदी चावली म्हणून. हा आणि मेहंदी नाव बी चांगलंय नाना. हा आता चला आवरा त्या पंचमीचं. त्या म्हातारीकडे गेलती का? त्यांची नातं बी आली. आता झोके खेळा. आणि पंचमी कशी छानपैकी झाली पाहिजे. गाणे गुणे तुला गाणे येतात का पंचमीचे? नाही येत मला गाणे. अरे चल आवर आता निघ. इथंच 12 वाजेशीन झाले का? 3, 13, 9, 12 सणासुदीच हेच का तुय? कावा नीट होती रे तू? साडी चांगली दिसते, बांगड्या चांगल्या दिसते, एक राणी हार चांगला दिसतो, पण याच्या तोंडात निघ ना मी लय चांगली दिसत. आता तोंडातून ऐकून घ्यायचं होतं. काय तू लय चांगली तारे, लय छान दिसते, एकदम सुंदर. हे सांगायला एवढा वेळ लावला होय तुम्ही? जाऊ दे. ते काय म्हणतात ना, तुझ्या तोंडात ते माय वाटात. चला आता मला झोके खेळायला जायचंय, उशीर झालाय. मला पण यायचंय. चला. माझ्या पोटातले गुदगुल्या होतात. अरे कशाच्या गुदगुल्या होत्या? वाक्याने गुदगुल्या होत्या ना तारे. झोका दे झोका. तुमचा झोका राहून द्या. ती फांदी पा किती डगडा खालू राहिली. अरे नाही होत काही फांदीला, तू घाबरू नको. फांदी तो झोका पार जमिनीला खेटायची वेळ. आखडमाशी एकादशी, आखडमाशी एकादशी, आखडमाशी एकादशी, आखडमाशी एकादशी. आली वर्षाची पंचमी साजने बाई, आली वर्षाची पंचमी साजनी बाई, आली वर्षाची पंचमी साजने बाई, आली वर्षाची पंचमी साजन बाई. पंचमीचे कानावले, पंचमीचे कानावले, पंचमीचे कानावले, पंचमीचे कानावले. सवज आला श्रावणी पोळा साजन बाई, सवज आलाय श्रावणी पोळा साजने बाई, सवज आलाय श्रावण पोळा साजनी बाई. पोळ्याचे घ्या गोंडे, पोळ्याचे घ्या गोंडे, पोळ्याचे घ्या गोंडे, पोळ्याचे घ्या गोंडे. पितर पाटणी घेतले तर लोंडे साजने बाई, पितर पाटण घेतले लोंडे साजनी बाई, पितर पाटणी घेतले तर लोंडे साजने बाई, पितर पाटण घेतले लोंडे साजनी बाई. फुगाडी फू दमलास काय माझ्या गोविंदा तू रे गोविंदा तू. फू बाई फू फुगाडी फू दमलास काय माझ्या गोविंदा तू.